मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर. मुख्यमंत्री केंद्रीय संचलन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. तर 5 राज्यातील तिकीट वाटपासंदर्भात भाजपची पुन्हा बैठक. धर्मस्वातंत्र्य कायद्यानंतर महाराष्ट्रामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी. भाजपा आमदारांची समान नागरी कायदा लागू करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. भाजपा आमदार विधान परिषदेमध्ये याबाबत लक्षवेधी मांडणार. बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न. सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीकरांचे प्रश्न सोडू. योगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. खासदार सुप्रिया सुळेंकडून भूमिका स्पष्ट. सुनेत्रा पवारांच्या विरोधात आमचा पक्ष उमेदवार देणार नाही असं केलं स्पष्ट. तर बिनविरोध निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे, संजय राऊतांचं विधान. ठाणे मुलुंड दरम्यान होणाऱ्या नवीन स्टेशनला धर्मवीर आनंद दिघे रेल्वे स्थानक नाव द्यावं. खासदार नरेश म्हस्केंची संसदेमध्ये मागणी. तर ठाणे मीरा भाईंदर आणि नवी मुंबईतील रेल्वे स्टेशन संदर्भातही नरेश म्हस्केंनी विचारले प्रश्न. पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची 18 मार्चला निवड. उद्या सकाळी राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अध्यक्षपदाचा निर्णय होणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अध्यक्षपद निवडीचे सर्वाधिकार. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेमध्ये मंजूर. कोणत्याही एका समाजाला टार्गेट करण्याचा या विधेयकाचा उद्देश नाही. पंकज भोयर यांचं वक्तव्य. तर जबरदस्तीनं धर्म परिवर्तन करणं रोखणं या कायद्याचा मूळ उद्देश. भोयर यांची प्रतिक्रिया. ठाण्यामध्ये अभिजित पवारांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पालिका गटनेतेपदी निवड. शिंदे सेनेच्या 20 वर्ष नगरसेवक असणाऱ्या उमेश पाटलांचा पराभव करून जायंट किलर ठरले होते पवार. बीडीडी चाळीचं पुनर्वसन 2029 पर्यंत पूर्ण करणार. 2029 पर्यंत सर्वच्या सर्व 15,593 बीडीडी वासियांचे पुनर्वसन पूर्ण केले जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती.